विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत. सध्या तुम्हाला माहीतच आहे की चर्चेमध्ये गलवान खोरे आहे, कारण भारत आणि चीन याच्या सीमेवर सध्या गलवान खोऱ्याला घेऊन तणाव वाढलेला आहे. सो त्याच्या आधारावर सतत सध्या गलवान खोरे न्यूजमध्ये होते. त्यामुळं आज आपण आपले आजचं जे लेक्चर असणार आहे ते गलवान खोऱ्यावर असणार आहे, कारण त्याच्यावर कुठेतरी एक्झाममध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून आजचा आपला टॉपिक आहे गलवान खोरे. आपण काय करू की वन बाय वन सिरीज घेऊ, म्हणजे आज गलवान खोऱ्याबद्दल बोलू, त्यानंतर एकदा ट्रेड, म्हणजे प्रत्येक विषयाला आपला हात लागला पाहिजे. आजचं लेक्चर जे असणार आहे आपलं, हे करंटशी रिलेटेड असणार आहे. त्यामध्ये थोडीशी हिस्ट्री आपण डिस्कस करणार आहोत, त्याचप्रमाणे जिओग्राफी. आणखी एक लेक्चर कंडक्ट करू, त्यामध्ये आपल्याला भारत आणि चीनचं इकॉनॉमिक किंवा ट्रेड वॉर ज्याला म्हणतो, सो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि एक आणखी लेक्चर असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चीन कशा प्रकारे जगामध्ये स्वतःचा, ज्याला आपण इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणतो, सो त्याच्यावर आपण एक लेक्चर स्पेशली कंडक्ट करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण गलवान खोरे पाहणार आहोत. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. सो आपण डिस्कस करायला सुरुवात करू. पहिल्यांदा आपण क्रम पाहू की कसं म्हणजे नेमकं काय घडलेलं आहे किंवा कशा प्रकारे तणाव भारत आणि चीनमध्ये या ठिकाणी वाढलेला आहे. तर सर्वात पहिल्यांदा याची सुरुवात तुम्हाला मे महिन्यापासून, रिझन्स आपण नंतर डिस्कस करू. पहिल्यांदा आपण घटनाक्रम विचारात घेऊया. पहा, पहिल्यांदा काय झालेलं आहे, 5 आणि 6 मेला जे पँगॉंग लेक आहे, आता इथपासून आपल्याला डिस्कस करायला सुरुवात करायचं. पँगॉंगवर मी थोड्या वेळात बोलणार आहे तुम्हाला. सो इथं सध्या बघून घ्या तुम्ही, हे पँगॉंग लेक आहे. सो या सरोवराजवळ दोन्ही देशाच्या सैन्यात काय झालेली आहे, चकमक झालेली आहे. त्यात 70 सैनिक जखमी झाले. आता ही लक्षात ठेवा, चकमक, किंवा मी इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे, मारामारी. सो तो याच्यामुळं की चकमक म्हणजे ही बंदुकीची चकमक नाही आहे. सध्या चीन आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला करार झाल्याचे दिसतात, की ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांसोबत, म्हणजे इव्हन पेट्रोलिंग चालू असताना देखील तुम्ही स्वतःसोबत शस्त्र नाही बाळगू शकत. त्याच्यामुळे तुम्ही ते म्हणजे इव्हन न्यूजमध्ये देखील पाहिलेलं असणार की ते सैनिक एकमेकाला हात न लावता ढकलण्याचा प्रयत्न करतात, छातीला छाती लावून वगैरे वगैरे. सो अशा प्रकारे इथं मारामारी. मग आता ही मारामारी कशी झाली असणार आहे, तर तुम्ही न्यूजमध्ये कदाचित हे पाहिलेलं असणार की साखळदंड आहे, किंवा त्याला आपण असं म्हणू की लोखंडी रॉड, त्याला तारा गुंडाळलेले आहेत, किंवा जे अंकुचीदार दगड असतात, सो त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात काय झालेली आहे, एकमेकांमध्ये मारामारी झाली, ज्याच्यामध्ये 70 सैनिक जखमी झाले. आता ही न्यूज सहसा दोन्ही देशांनी पुढे येऊ दिली नाही. त्यांनी असं जस्ट विचार केला की बाबा ठीक आहे, झालं असेल थोडीशी चकमक किंवा वाद झाले असणार सैन्यामध्ये. परंतु लगेच 9 मेला परत एकदा सिक्कीम या भागात नकुला, आता बघा इथं तुम्हाला नकुला पास दाखवलेली आहे. सो जॉग्राफीच्या दृष्टीनं ही नकुला पास महत्वाची आहे. आणखी एक पास आहे बरं का सिक्कीममध्ये, ज्याचा NCERT मध्ये उल्लेख आलेला आहे. तिचं नाव आहे नथुला. नथुला आणि नकुला या 2 वेगवेगळ्या पास आहे बरं का. नकुला तुम्हाला इथं नॉर्थला असल्याचं दिसते सिक्कीममध्ये, आणि नथुला थोडंसं पूर्वेकडे असल्याचं दिसते. म्हणजे बघा, तुम्हाला जर एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर सिक्कीम आणि त्याच्या बाजूला असणारा भूतान देश याच्या मधात एक व्हॅली आहे, त्याला आपण चुंबा व्हॅली म्हणतो. सो त्या व्हॅलीमध्ये नथुला पास उघडते. नथुला पास वेगळी, आणि ही कोणती पास आहे, जी सरळ तिबेटमध्ये किंवा चीनमध्ये उघडते, त्याला आपण काय म्हणतो, नकुला पास. सो या पासमध्ये देखील काय झालेली आहे, छोटीशी चकमक झालेली आहे. मे महिना हा तणाव पूर्ण होता. तो तणाव म्हणजे नंतर जून महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसते. 6 जूनमध्ये मग काय झालं की जे हायर ऑफिशियल्स असतात यांच्यामध्ये एक समिट झाली की हा वाद आपण इथं संपवूया. आणि त्या मिटिंगनुसार असं ठरवण्यात आलं की जो वादग्रस्त भाग आहे तिथून 1 बाय 1 भारत आणि चीन या दोन्ही देशांनी काय केलं पाहिजे, आपापलं सैन्य मागं घेतलं पाहिजे. त्याला 2 शब्द आपण वापरणार आहे. एक म्हणजे त्याला डिसएंगेजमेंट आपण ज्याला म्हणतो, आणि त्यासाठी आणखी एक शब्द आहे ज्याला आपण आणखी एक शब्द याच्यासाठी वापरतो की ज्याला डिस्कॅलेशन आपल्याला म्हणता येईल. बघा इथे मी वापरलेलं आहे, डिस्कॅलेशन. मग आता ही डिस्कॅलेशन प्रोसेस 6 जूनला जो ठराव झाला त्याच्यानुसार डिस्कॅलेशन प्रोसेस सुरू होती. म्हणजे सैनिक हे काय होत होते, आपापल्या पोर्शन मधून वादग्रस्त मागे सरकत असताना परत एकदा चकमक उडाली, ज्याच्यामध्ये असं म्हणतात, म्हणजे एका टीव्ही न्यूज चॅनलनी, म्हणजे एका सैनिकाचं तिथल्या स्टेटमेंट घेतलं. त्या सैनिकानं माझं नाव सांगू नका या अटीखाली त्यांना माहिती दिली. त्यांनी असं सांगितलं की चीनचे जवळपास 300 सैनिक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि भारताकडून फक्त तिथं 50 सैनिक होते. आता दोन्ही साईडच्या सैनिकांकडे वेपन्स नव्हते, परंतु चीनच्या सैन्याने त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात साखळदंड, जे तुम्हाला म्हटलं की ज्याला तारा गुंडाळलेले आहेत, रॉड लोखंडी आणि अंकुचीदार दगड, सो मोठ्या प्रमाणात एकमेकाला याच्यामध्ये मारामारी झाली.
15 जूनला पहिल्यांदा आपल्याला न्यूज आली की 3 लोक आहेत मारले गेले. त्यामध्ये संतोष बाबू हे नाव माहित असेल तुम्हाला, कर्नल संतोष बाबू. तर तुम्हाला परीक्षेत संतोष बाबू बद्दल काय विचारू शकतात, तर ते 16 बिहार रेजिमेंटचे होते लक्षात ठेवा, आणि तेलंगणाचे त्या ठिकाणी ते होते. सो यांच्यावर क्वेश्चन कदाचित येऊ शकतो एक्झाम मध्ये, तर हे लक्षात ठेवा. म्हणजे आयोग याच प्रकारचे क्वेश्चन सहसा, म्हणजे माझ्या अनुभवानुसार सांगतो तुम्हाला, असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारते. सो 16 बिहार रेजिमेंट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 जूनला असं लक्षात आलं की आणखी तिथं 17 जवान मारले गेलेले आहेत. सो अशा जवानांची संख्या जी आहे टोटल ती 20 पर्यंत म्हणजे नंतर पोहोचली. त्यात जखमी जवळपास 110, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सैनिक त्या ठिकाणी जखमी झाले. जखमी सैनिकांचा आकडा भारताने सांगितलेला नाहीये. पाकिस्तानने बिलकुल सांगितलं नाही की आमच्या साईडने किती सैनिक ठार झाले, पण काही वृत्तवाहिन्यांनी न्यूज काढल्यानंतर लक्षात आलं की चीनच्या साईडनं देखील जवळपास त्या ठिकाणी, सॉरी मी चुकून जर पाकिस्तान म्हटलं असेल तर, चीनच्या ठिकाणी चीनच्या देखील साईडला जवळपास 47 सैनिक त्या ठिकाणी ठार झालेले आहेत. सो अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात तुम्हाला या बॉर्डरवर, सो हे आपण आतापर्यंत काय घडलं तिथं ते आपण एकंदरीत डिस्कस केलेलं आहे. आता आपल्याला 1 बाय 1 पाहायचं आहे, याची जॉग्राफी, हिस्ट्री आणि हे का घडलं हे आता आपल्याला डिस्कस करायचं. सो एक्झामच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं. सो मॅप थ्रू अभ्यास, म्हणजे तुम्ही एकदा जर हे पाहिलं तर तुमच्या ते ऑटोमॅटिक लक्षात राहून जाईल एक्झामच्या दृष्टीनं. सो तुम्हाला एनसीआरटी मध्ये याचा उल्लेख आलेला आहे ह्या सरोवराचा, आणि सध्या हे करंट मध्ये देखील आहे, म्हणून याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत. बघा, एनसीआरटी मध्ये दिलेला आहे की जो पूर्ण हा काश्मीर आणि लडाखचा रिजन आहे, या रिजन मध्ये 2 गोड्या पाण्याचे आणि 2 खाऱ्या पाण्याचे सरोवर फार महत्वाचे आहे. गोड्या पाण्याचे सरोवर तुम्हाला काश्मीरमध्ये दिसते, श्रीनगर जवळ. मग त्याच्यामध्ये एक तुम्हाला दाल सरोवर दिसते, ज्याच्यावर तुमचं श्रीनगर वसलेलं आहे, आणि दुसरं सर्वात मोठं जलाशय भारतामधलं किंवा सर्वात मोठं सरोवर आपल्याला गोड्या पाण्याचं म्हणता येईल त्या ठिकाणी, ते म्हणजे उलर सरोवर. सो हे झाले गोड्या पाण्याचे सरोवर. तसेच भारतामध्ये 2 खाऱ्या पाण्याचे सरोवर देखील आहे लडाख रिजन मध्ये. एकाचं नाव आहे त्याच्यामध्ये पँगॉंग, त्याला पँगॉंग लेक देखील म्हणतात, आणि दुसरं आहे सोमोरेरी, त्याला पँगॉंग सॉ, आणि दुसरं आहे सोमुरेरी. हे एनसीआरटी मध्ये, हे दोन्ही लक्षात ठेवा, खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे बरं का, आणि हे भारत आणि चीन याच्या बॉर्डरवर तुम्हाला असल्याचं त्या ठिकाणी दिसते. त्यात पँगॉंग लेक जे आहे याचा फक्त 40% पोर्शन, हे पाहू शकता, याला एलएसी म्हणतात. पहा, एलएसी म्हणजे काय हो, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. भारत आणि चीन मध्ये तुम्हाला एलएसी दिसते, आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये एलओसी, लाईन ऑफ कंट्रोल, आणि ही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल भारत आणि चायनाच्या दरम्यान. त्यालाच आपण म्हणजे आणखी एक रेषा तिथं तुम्हाला दिसते जी ब्रिटिशांनी आखलेली आहे, ज्याला चीन कधीच मान्य करत नाही. ती म्हणजे त्याला आपण मॅकमोहन लाईन म्हणतो. सो त्या कालखंडामध्ये मॅकमोहन कमिशन नेमण्यात आलेलं होतं भारत आणि चीन याच्या दरम्यान एकमेकांमध्ये ती बॉर्डर डिसाईड करण्यासाठी. सो ती वेगळी, त्याला चीन कधीच मान्य करत. त्याच्या पुढे येऊन चीननं भारताचा 1962च्या युद्धामध्ये जवळपास मोठा पोर्शन जिंकून घेतला होता. त्यानंतर भारत आणि चीनमध्ये एक व्हर्च्युअल लाईन आखण्यात आली, ती म्हणजे ती नेहमी वादग्रस्त असते, त्याला आपण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणतो. सो लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या अलीकडे 40% पोर्शन जो आहे हा लेकचा, हा भारतामध्ये येतो, आणि जवळपास 60% पोर्शन हा तुम्हाला कुठे दिसतोय, चीनमध्ये दिसतोय. सो हे एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा. त्यानंतर जॉग्राफी जी आहे लडाखची ती व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही. आणखी एक थोडीशी माहिती सांगतो. बघा, इथं बघा, हेमिस नावाचं ठिकाण दिसतंय. ज्या मुलांचा एनसीआरटीचा अभ्यास चांगला असेल त्यांना हे माहित असेल की इथं हेमिस नॅशनल पार्क आहे. त्याला आपण हाय अल्टिट्यूड नॅशनल पार्क देखील म्हणतो, म्हणजे ते खूप उंचावर वसलेलं आहे. जगातल्या उंचावर वसलेल्या काही मोजक्या, आपण ज्याला म्हणतो, नॅशनल पार्क पैकी हेमिस नॅशनल पार्क एक आहे. याचं महत्व काय विद्यार्थी मित्रांनो, सो इथं स्नो लेपर्ड मोठ्या प्रमाणात सापडतात. म्हणजे जगामध्ये स्नो लेपर्डची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. वल्नरेबल ज्याला म्हणतो आपण, असुरक्षित अशा प्रकारचा हा प्राणी आहे. स्पॉटेड असतो एकदम. सो तो जो आपण त्याला आपल्या इकडं म्हणजे त्याला स्नो लेपर्डच म्हणावं लागेल, म्हणजे आपल्याला त्याच्या जवळपास 200 तिथं त्याची आपण म्हणू संख्या जी आहे जवळपास 200च्या घरात आहे. त्याप्रमाणे तिथं काही लोकल प्रकारचे तुम्हाला प्राणी देखील आढळतात, ज्यामध्ये ब्ल्यू शिप आहे, ज्याला तिथं भरल म्हणतात. त्यानंतर शापू, अरियल ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, याच्यावर आयोग क्वेश्चन विचारते बरं का. त्याचप्रमाणे एक आयबेक्सवर बघा, एकदा युपीएससीनं क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एशियाटिक आयबेक्स अँड मार्खोर. आता हे दोन्ही जे प्रकार आहेत तुमचे, हे गोट फॅमिली मधले दिसतात, पण दोघांमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. तुमच्या माहितीच तो मार्खोर जो आहे तो पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी आहे, लक्षात ठेवा. सो असे क्वेश्चन आयोग विचारते, त्याच्यामुळं हे देखील महत्वाचं आहे. म्हणजे तिथला फ्लोरा अँड फना काय आहे ते देखील आपल्याला काय करावं लागणार, एक्झामच्या दृष्टीने अभ्यासावं लागणार. असं म्हणतात की गौतम बुद्धांनी एक जन्म जो आहे तो आयबेक्सच्या स्वरूपात घेतलेला होता.
त्याच्यामुळे तुम्हाला जे तुम्ही जे बुक्स वाचता शंकर IAS वगैरे त्याच्यामध्ये आयबेक्स बद्दल मार्कर बद्दल डिटेलमध्ये माहिती दिली आहे. सो तुम्ही पूर्ण याची जॉग्राफी अभ्यास नका आहे एक्झामच्या दृष्टीनं. फक्त गलवान दिलंय म्हणून मग गलवानचाच अभ्यास करायचा असं नाही. तुम्हाला काय करावं लागणार आहे एक्झामच्या दृष्टीनं, सगळ्या गोष्टी तिथं अभ्यासाव्या लागणार आहे. आता आपण पुढे जाऊया आणखी. आता महत्वाचं होतं आपलं गलवान खोरे. सो आता गलवान खोऱ्यामध्ये काय झालेलं आहे, जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणतो, जी तुमची गलवान खोरे ऍक्च्युअली तसं जर विचार केला LACच्या जर विचार केला आपण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा, तर गलवान खोरे हे भारतामध्ये येते. परंतु ती डिस्प्युटेड म्हणजे हा वाद असा आहे, म्हणजे जसा भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद आहे, ज्याला POK म्हणतो, ते POI म्हणतात, पाक ऑक्युपाईड काश्मीर, आणि ते लोक जे आहेत ते पाक इंडियन ऑक्युपाईड काश्मीर म्हणतात त्याला. म्हणजे सो हा वादग्रस्त पोर्शन आहे आणि हा सुटतच नाही, हा वाद जो आहे तो सुटत नाही. तसा भारत आणि चायनामध्ये अक्साई चीनला घेऊन बघा, अक्साई चीन म्हणजे आधी याचं नाव ना मित्रांनो अक्साई क्वीन होतं आणि तो भारताच्या अंडर होता. परंतु चीननं बदमाशपणा केला, त्याचं नाव त्यांनी त्या कालखंडामध्ये अक्साई चीन करून टाकलं, क्वीनला चीन. जसं त्या कालखंडामध्ये पिवळा समुद्र आहे त्याला त्यांनी नाव देऊन टाकलेलं आहे तिथं साऊथ चायना सी. सो चीन काय करते, डायरेक्ट स्वतःचं नाव देऊन टाकते त्या ठिकाणी आणि सांगते की हा आमचाच पोर्शन आहे. तसं 1962च्या युद्धामध्ये हा पोर्शन त्यांनी जिंकून घेतला आणि तेव्हापासून तो पोर्शन त्यांच्या ताब्यामध्ये आहे. आता त्या पोर्शनच्या बाहेर येऊन हळूहळू लडाखमध्ये त्यांनी काय करायला सुरुवात केलेलं आहे, स्वतःचा इन्फ्लुएन्स वाढायला. मग हे आत्ताच का केलं 2019 मध्ये, त्याच्या मागे देखील म्हणजे कारण आहे. त्यांना गलवान खोरच का पाहिजे त्याच्यासाठी देखील कारण आहे, ते आपण नंतर डिस्कस करू. आता पहिल्यांदा आपण जॉग्राफी आणि गलवान खोऱ्याची हिस्ट्री पाहू. बघा 3 किलोमीटर जी LAC आहे त्याच्यापेक्षा ते 3 किलोमीटरला जवळपास सैन्य तुम्हाला आत घुसल्याचं दिसते. आता याला गलवान खोरं का म्हणतात, तर त्याचं रिझन आहे की या भागातून गलवान नावाची काय वाहते, रिव्हर वाहते, जी की शोक नदीची उपनदी आहे. बघा इथं शोक नदीची, इथं पण दाखवलेलं आहे आपण, इथं पाहू शकता तुम्ही, इथं ही शोक नदी आहे. शोक नदी कशाची उपनदी आहे, सिंधू नदीची उपनदी आहे. या भागामधून तुम्हाला माहित असेल कदाचित की लडाख रेंज आहे, त्या लडाख रेंजमध्ये रेंजच्या जवळून किंवा पायथ्याशी तुम्हाला सिंधू नावाची नदी वाहताना दिसते. तिची ही राईट बँक ट्रिब्युटरी म्हणजे उजव्या हाताने मिळणारी काय आहे, उपनदी आहे, ज्याला आपण शोक रिव्हर म्हणतो. आणि शोक रिव्हरची ही उपनदी आहे कोणती, गलवान. ह्या गलवान नदीच्या खोऱ्यालाच आपण काय म्हणतो, गलवान व्हॅली म्हणतो. मग आता याला गलवान का म्हणतात त्याच्या मागे देखील थोडीशी हिस्ट्री. आता जॉग्राफी पाहिली आपण याची, आता आपण हिस्ट्री डिस्कस करू. सो त्या कालखंडामध्ये पहा, म्हणजे 1890च्या दशकामध्ये एक यंग हजबंड नावाची पर्सनॅलिटी होतं. बघा जे ग्रोअर अँड ग्रोअरचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये लॉर्ड कर्झन नावाचा एक टॉपिक आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये याचं नाव आलेलं आहे, फ्रान्सिस यंग हजबंड. म्हणजे जेव्हा सिक्कीममध्ये त्या तिबेटमध्ये त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात रशियाचा इन्फ्लुएन्स वाढायला लागला होता, तो रशियाचा इन्फ्लुएन्स निगेट करण्यासाठी त्या कालखंडात कर्झन याने त्या कालखंडात यंग हजबंडच्या अंडर एक नेतृत्वाखाली एक मोठं मंडळ त्या कालखंडात किंवा सैन्यच असं म्हणावं लागेल तिबेटवर चाल करून गेलं. त्यानंतर तिथला दलाई लामा पळून गेला आणि नंतर ब्रिटिशांचा जो इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे तिबेट स्वतंत्रच होतं पण त्याच्यावर ब्रिटिशांचा काय निर्माण केलेला आहे, इन्फ्लुएन्स. सो ते यंग हजबंड नाव इथं महत्वाचं आहे. सो त्याचा जो ताफा होता यंग हजबंडचा, त्या ताफ्यामध्ये एक गुलाम होता, त्याचं नाव होतं रसूल गलवान. त्या गुलामानी ही व्हॅली शोधून काढली किंवा ती नदी शोधून काढली, म्हणून त्याला नाव देण्यात आलेलं आहे गॅलवान व्हॅली किंवा गलवान नदी. येते लक्षामध्ये. सो त्याचं एक पुस्तक होतं, ते फार महत्वाचं आहे बरं का, गुलाम्स ऑफ साहिब. हे पुस्तक फार महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही म्हटलं, म्हणजे चायना कधी कधी काय करते, स्वतःचेच रेफरन्स देते की नाही हा आधीपासूनच बघायचं नाव अक्साई चीन आहे. पण तुम्ही जर हे पुस्तक व्यवस्थित पाहिलं, त्या पुस्तकामध्ये असं मेन्शन करण्यात आलं आहे की चीन हा खूप आधीपासूनच या भागामध्ये स्वतःचा इन्फ्लुएन्स वाढवण्याचा प्रयत्न करते आहे. हा भाग त्यांना जिंकून घ्यायचा आहे, पण हा भाग चीनचा नसून ब्रिटिश इंडियाचा भाग आहे असं या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हा भाग जो आहे गलवान व्हॅली हा चीनच्या ताब्यात नसून कोणाच्या ताब्यामध्ये आहे, भारताच्या. म्हणजे हा पुस्तकाचा आधार देऊन आपण काय करू शकतो, गलवान व्हॅलीवर क्लेम करू शकतो. येते लक्षामध्ये तुम्हाला. पुढे जाऊया आपण. आता रिझन मी म्हटलं होतं तुम्हाला, आपण इतिहास डिस्कस केला मित्रांनो आत्ताच, जॉग्राफी पण गलवान खोऱ्याची डिस्कस केली. मग आता गलवान खोऱ्याचा प्रश्न म्हणजे गलवान खोरच का किंवा ब्रिटिशांना चीनला गलवान खोरच का पाहिजे. सो याच्या मागे रिझन आहे, ते आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्या रिझनचं नाव आहे दौलत बेग ओल्डी रोड, ज्याला आपण DBO म्हणतो इन शॉर्ट मध्ये. त्याचं एक त्याला आणखी एक नाव देण्यात आलेलं आहे, त्याला दरबुक DBO देखील म्हणतात. दरबुक DBO म्हणजे दरबुक ते दौलत बेग ओल्डी रोड म्हणतात त्याला. परंतु ऍक्च्युली हा रोड सुरू झालेला आहे लेह पासून. लेह महत्वाचा आहे, लडाख जसं श्रीनगर महत्वाचं आहे काश्मीरमध्ये, तसं लडाख नावाच्या रिजन मध्ये लेह महत्वाचा आहे. सगळं ऑफिशियल वर्क जे आहे लडाखचं ते लेह मधून चालतंय. सो हा जो लेह आहे इथं दाखवलेला आहे तुम्हाला लेह, त्या लेह पासून आपण एक रस्ता काढला बघा हळूहळू, तो दरबुक
त्यानंतर शोक नावाचं ठिकाण ह्याला जोडतो आणि बरोबर जी आपली ही आहे LAC, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, याला बरोबर हा रोड पॅरलल चाललेला आहे, म्हणजे याच्यापासून 10 किलोमीटर. आणि हा रोड जो आहे तो गलवान व्हॅलीमधून जातो. मग गलवान व्हॅली जर चीनच्या ताब्यात जात असेल तर भारताचं इथं काय तोडता येईल, त्यांना कॉन्टॅक्ट तोडता येईल, म्हणून त्यांना गलवान व्हॅली पाहिजे. येते लक्षात मित्रांनो. हा रोड जो आहे आणि हा म्हणजे सर्वात क्लोज आहे गलवान व्हॅली, म्हणजे जर LAC जर पाहिलं तर हा सर्वात क्लोज गलवान व्हॅलीमध्ये त्या LAC ला आहे. त्याच्यामुळे गलवान व्हॅली जर ताब्यात आली तर भारताचा लेह पासून जो दौलत बेग ओल्डी आहे याच्याशी कॉन्टॅक्ट तुटू शकतो. मग आता आणखी एक महत्वाचा मुद्दा चर्चेमध्ये येतो की हे दौलत बेग ओल्डी म्हणजे थोडंसं विचित्रच नाव ऐकायला वाटते आपल्याला. सो हे दौलत बेग ओल्डी काय आहे याच्यावर देखील आपण डिस्कस करू. फॅक्च्युअल डाटा तुम्ही लक्षात ठेवा. 255 किलोमीटरचा हा रोड आहे आणि याच्या आधी देखील इथं रस्ता होता, परंतु असं व्हायचं की बर्फ वगैरे पडला तर हा रस्ता झाकला जायचा. पण आता जो नवीन भारताने रोड बांधलेला आहे बघा, म्हणजे ते हा रोड जो आहे हा तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्हिजन मधून आल्याचं दिसतंय. म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे जी बॉर्डरवर रस्ते बांधते, त्याला BRO म्हणतात, ती खूपच जबरदस्त रस्ते बांधते, म्हणजे त्याला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणतात. सो अटल बिहारी वाजपेयीनं त्या कालखंडामध्ये 2001ला हा रोड रिपेअर करायला सुरुवात केला आणि 2019 मध्ये हा रोड तयार झाला. ज्यावेळेस हा रोड बनवून तयार झाला आणि हा असल म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो ऑल वेदर फॅब्रिकेटेड रोड, ज्यावेळेस हा तयार झाला त्यावेळेस चायनाचे डोळे वटारले आणि त्यांना असं वाटायला लागलं की नाही गड्या, भारत आपल्याला जड जाऊ शकते. म्हणजे चीन देखील या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन करते बरं का. त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं तर चालतंय, पण भारताने जर या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं, ब्रिज बांधले, रस्ते बांधले, बोगदे बांधले, तर मग मात्र ते काय करताना दिसतात तुम्हाला, रागात येताना दिसत आहेत आणि त्याच्यावरूनच तुम्हाला हा वाद झाल्याचं दिसतंय. येत्या लक्षामध्ये 2019 मध्ये आत्ताच त्या ठिकाणी आणि आणखी एक राजनाथ सिंगनं आता काही दिवसापूर्वी उद्घाटन केलं. इथून जी शोक नदी जाते त्याच्यावर एक ब्रिज बांधला आणि तो ब्रिज बांधून लेह पासून डायरेक्ट इथे आणखी एक रस्ता तयार केला. म्हणजे उद्या जर हा रस्ता आणखी वादात जर आला इन केस आणि चीननं हा रस्ता तोडण्याचा प्रयत्न केला तर दुसरा एक भारताने रोड बांधून ठेवलेला आहे. म्हणजे या गोष्टीसाठी भारताचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. सो हे स्ट्रॅटेजिक दृष्ट्या ह्या गोष्टी अतिशय आपण म्हणतो ना की दिवसेंदिवस भारत बलवान होत चाललेला आहे, ज्याला एशियाटिक जायंट म्हणू शकतो आपण. सो ते एशियाटिक जायंट असण्याचे हे लक्षण आहे मित्रांनो. आतापर्यंत ज्या कारवाया चीन करायचं ना, म्हणजे ज्या प्रकारे चीननं स्वतःचा इन्फ्लुएन्स वाढवण्याचा प्रयत्न केला तसा भारत आता हळूहळू काय करायला लागलेला आहे, स्वतःचा इन्फ्लुएन्स. आणि हे कौतुकास्पद का आहे तर इथं मी एक मुद्दा तुम्हाला मेन्शन केलेला आहे का अतिउंचावर जगामधल्या अशा अतिउंचावर ठिकाणी आणि अतिशय खडतर ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे रस्ते बांधणे म्हणजे म्हणून चीनच्या पोटात दुखते आहे बरं का मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला एक दाखवतो इथं. आपल्याकडे त्याचे एक डायग्राम आहे बघा, क्वालिटी बघा रोडची तुम्ही. म्हणजे हा गलवान व्हॅली मधून गेलेला आहे, जी गलवान नदी आहे ती खालची गलवान नदी आहे, त्याच्यावरून हा ब्रिज बांधलाय. म्हणजे बर्फ पडो, बर्फाची एखादी ग्लेशियर येऊ द्या किंवा पाणी येऊ द्या, पूर येऊ द्या, कसं येऊ द्या, हा रस्ता कधीच खराब होणार नाही. त्यामुळंच कदाचित चायनाला त्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि या व्हॅलीवर आता काय करायला लागलेला आहे, चायना क्लेम करायला लागलेला आहे. पुढे जाऊया. आता मी म्हटलं होतं दौलत बेग ओल्डी हे देखील ठिकाण सध्या चर्चेमध्ये आहे. तर लक्षात ठेवा, हे बघा इथं तुमचं दौलत बेग ओल्डी आहे बघा बरोबर. म्हणजे या साईडनं तुम्हाला सियाचीन दिसते, जी वादग्रस्त राहिलेली आहे व्हॅली, पण ती सध्या भारताच्या ताब्यामध्ये आहे. त्यानंतर हा जो पोर्शन आहे हा लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीने बरं का. हा जो पोर्शन आहे हा जवळपास इथं तुम्हाला मी मेन्शन केलेला आहे, पुढच्या स्लाइडमध्ये कदाचित मेन्शन केलेला आहे. 5180 स्क्वेअर किलोमीटरचा हा पोर्शन आहे. पाकिस्ताननं काय बदमाशपणा केला त्यांना माहिती आहे, हा जो रिजन आहे त्याला आपण POK म्हणतो, हा पूर्ण रिजन POK होता मित्रांनो, इथपासून इथपर्यंत. पाकिस्तानला माहित होतं की भारताकडून आपण हा रिजन कधीच जिंकून घेऊ शकत नाही सैन्याच्या बेसिसवर. म्हणून जेव्हा 62 युद्ध झालेलं होतं त्यांच्या लक्षात आलं चीन पॉवरफुल आहे भारताच्या तुलनेमध्ये, म्हणून त्यांनी काय केलं, हा पोर्शन चीनला परस्पर देऊन टाकला भारताची परवानगी न घेता. आणि त्यांना माहित होतं की भारत कधीही चीनसोबत भांडण करू शकणार नाही, कारण त्या कालखंडामध्ये इव्हन आजही म्हणावं लागेल आपल्याला, चायनाच्या तुलनेमध्ये मिलिटरी दृष्टीनं जर विचार केला तर भारत हा थोडासा तुम्हाला कुठेतरी मागं दिसतोय. ह्या गोष्टीचा पाकिस्ताननी फायदा उचलला. सो माझं जर होत नसेल तो पोर्शन तर मग मी भारताचाही होऊ देणार नाही, म्हणून हा पोर्शन परस्पर चायनाला देऊन टाकला. चायनासाठी हा पोर्शन फार महत्वाचा ठरला मित्रांनो. परंतु या पोर्शनवर जर लक्ष ठेवायचं असेल तर दौलत बेग ओल्डी महत्वाचं आहे. ते कसं आपण थोड्या वेळानं डिस्कस करणारच आहोत. दौलत बेग ओल्डी म्हणजे शब्दशः अर्थ जो आहे, जिथं श्रीमंत आणि महान लोक मरतात. त्या कालखंडामध्ये असं होतं की 1533 मध्ये बघा, दोन आहे याच्यामध्ये. एक पूर्व मुघल सुलतान सईद खानचं नाव आलेलं आहे, दोन होते. वेस्टर्न मुघल ज्याच्यामध्ये तुम्हाला बाबर दिसतो, जो भारतामध्ये 1526 ला आला, पानिपतची लढाई जिंकली, ज्याला आपण वेस्टर्न म्हणजे पश्चिमी मुघल म्हणतो. आणि एक पूर्व मुघल असायचे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला सईद खान तुम्हाला दिसतोय. त्याने या भागामध्ये अटॅक केला, परंतु 1433 मध्ये हा भाग जिंकून घेत असताना तो आजारी पडला आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला.
तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर टर्किश लँग्वेजमध्ये याला नाव देण्यात आलं दौलत बेग ओल्डी. दौलत म्हणजे इथं दौलतवान लोक जिथं मरतात तो म्हणजे दौलत बेग ओल्डी. सो आता हा शब्द तुम्ही कधीच विसरणार नाही, कारण त्याचं शब्दशः अर्थ तुमच्या लक्षात आला आहे, इतिहास पण लक्षात आलेला आहे. दौलत बेग ओल्डी या ठिकाणी 1962 मध्ये जेव्हा युद्ध झालं, लक्षात ठेवा एअरफोर्स तेव्हा भारताची स्ट्रॉंग होती चीनच्या तुलनेमध्ये. त्या युद्धाच्या वेळेसच त्या कालखंडात 1962 ला आपण तिथे एक एअर स्ट्रिप निर्माण केली किंवा एक एअर बेस निर्माण केला, परंतु तो फक्त नावाला तयार केला, त्याची रिपेअरिंग कधीच केली नाही, त्यामुळे तो मॅक्झिमम कालखंडात तर तो बंदच होता. मात्र अलीकडे 2008 मध्ये याची मरम्मत करण्यात आली आणि 2013 मध्ये हर्क्युलस, तुम्ही पाहिलं असेल नेटवर याचे फोटो देखील तुम्ही पाहू शकता. हर्क्युलस म्हणजे हे खूप मोठं मिलिटरी किंवा मोठ्या प्रमाणात मिलिटरी लगेच ज्याला म्हणतो ते घेऊन जाणारं हे काय आहे, मोठ्या प्रमाणात म्हणजे फार अवजड वस्तू घेऊन जाणारं हे एक एअरक्राफ्ट आहे. ते तिथं उतरवण्यात आलं त्या स्ट्रिपवर किंवा त्या पट्टीवर, आणि त्यावरून लक्षात आलं की नाही गड्या हा पोर्शन काय आहे, अतिशय मजबूत आहे, उद्या जर युद्ध झालं तर आपण हर्क्युलसचा वापर करून तिथं काय करू शकतो, शेकडो सैनिक पोहोचवू शकतो. त्यामुळे ती एक महत्त्वपूर्ण घटना होती. त्यानंतर या भागात लेहशी जोडणारा एलएसीला समांतर हा डीबीओ, म्हणजे हा जो मगाशी बोललो आपण, सो लेह पासून असा डीबीओ जो बांधलेला आहे आपण, तो ह्या भागाला दौलत बेग ओल्डीला जोडतो. म्हणून याला थोडंसं काय दिसते तुम्हाला, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स दिसते. मग लेह टू दौलत बेग ओल्डी 255 किलोमीटरचा. सो हे आहे दौलत बेग ओल्डी बद्दलची माहिती. आपण आणखी पुढे जाऊया. आता आणखी एक महत्वाची गोष्ट पहा, जो दौलत बेग ओल्डी, मी मगाशी तुम्हाला थोडंसं 5180 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आपण पाहिलं की परस्पर तो चीनला देऊन टाकलेला होता पाकिस्तानने. मग चीननं काय केलं, तो पोर्शन घेतला आणि चीनचा जो झिझियांग प्रांत आहे बघा, हा जो आहे ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तानला जोडून हा जो प्रांत आहे, हा नेहमी वादग्रस्त असतो उयघुर मुस्लिमांमुळे. ते आपण बोलू एका स्पेशल स्लाइडमध्ये बोलू, त्याच्याबद्दल रॉ कशा प्रकारे ऍक्टिव्हेट आहे या प्रांतामध्ये. सो हा प्रांत नेहमी अशांत असतो आणि इथं मुस्लिमांचं प्राबल्य, त्याला उयघुर मुस्लिम्स म्हणतात, म्हणजे त्यांचं प्राबल्य जास्त आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासाकेर्स चालू असतात. सो या भागामधून यांनी काय केलेलं आहे, इथं जे काशगर नावाचं काशगर नावाचं जे ठिकाण दिसतंय, तिथून चायनाने पाकिस्तानमध्ये ट्रेड करण्यासाठी प्लस भारताला काउंटर करण्यासाठी, म्हणजे बोथ इकॉनॉमिक ॲज वेल एज स्ट्रॅटेजिक, म्हणजे समरिक महत्व पण आहे मराठीत बोलायचं झालं तर, आणि दुसरं म्हणजे समरिक स्ट्रॅटेजिक, आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिकल. त्याला नाव दिलं त्यांनी बघा, असं स्ट्रॅटेजिक नाव दिलेलं नाही आहे, लष्करासाठी आम्ही वापरतो असं म्हटलेलं नाही आहे त्यांनी, तर त्याला नाव दिलं सिपेक. सिपेक म्हणजे काय, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. इथून रस्ता बांधलेला आहे त्यांनी, तो अबोटाबाद पर्यंत जातो बघा, इथं ठिकाण दिलेलं असणार त्यांनी, अबोटाबाद हे बघा, पुढे इस्लामाबाद पर्यंत, रावलपिंडी पर्यंत त्यांनी तो एक्सटेंड केलेला आहे रस्ता. तेवढंच नाही बरं का मित्रांनो, हा रस्ता त्यांनी परत वाढवला आणि बलुचिस्तानमध्ये त्यांचं एक ग्वादार नावाचं पोर्ट आहे कराचीच्या बाजूला, तिथपर्यंत हा रस्ता वाढवलेला आहे मित्रांनो. म्हणजे याच्यामुळं काय होणार आहे, पाकिस्तान हे चायनाच्या अंडर इन्फ्लुएन्स राहणार आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात पाकिस्तान सोबत व्यापार, आणि इथपर्यंत जो माल आणलेला आहे तो जगात पोहोचवण्यासाठी ग्वादार इथं एक बंदर आहे पहा, माकरान कोस्ट म्हणतात त्याला पाकिस्तानचा. सो याला जोडणारा हा रस्ता आहे, याला काराकोरम हायवे म्हणतात मित्रांनो, लक्षात ठेवा. हा जो रस्ता बांधलेला आहे एवढा लांब, याला काराकोरम हायवे म्हणतात. आणि उद्या जर काही अडचण निर्माण झाली, भारताला काउंटर करायचं, तर इथून आपण काय करू शकतो, लष्करी हालचाली देखील करू शकतो आणि भारताला काउंटर करू शकतो. म्हणजे चायनाला जर मदत करायची आहे पाकिस्तानला, तर कोणत्या रस्त्याचा वापर होणार, ह्या. आता हा रस्ता जर तुम्ही पाहिला, ज्याला आपण सिपेक म्हणतो किंवा काराकोरम हायवे म्हणतो, त्याच्यावर इथंच तुम्हाला दौलत बेग ओल्डी नावाचं ठिकाण दिसते. ह्या दौलत बेग ओल्डीवरून ह्या पोर्शनवर आपल्याला काय करता येणार आहे, वॉच ठेवता येणार आहे, किंवा उद्या जर अटॅक झाला तर हा रोडचा आपण काय करू शकतो, याचा वापर करून इथून कॉन्टॅक्ट तोडू शकतो. त्याच्यामुळं देखील चायना काय आहे, चिंतेत आहे त्या रस्त्यामुळं, म्हणून एवढं सगळं तुम्हाला घडल्याचं दिसतंय. मी तुम्हाला एक बाजू सांगितलेली आहे किंवा एक कारण समजावून सांगितलेलं आहे. देअर आर मल्टिपल रिझन्स, त्याच्यापैकी हे एक महत्वाचं रिझन आहे. आय होप तुमच्या हे लक्षात आलेलं असणार. म्हणजे सो आजचं हे लेक्चर जे आहे, म्हणजे जे बेसिक तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, ते कसं वाटलं नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मला पुढचं लेक्चर तुमच्यासाठी कंडक्ट करता येईल. फायनली थँक्यू.